नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात सांगलीतले शेतकरी आणि संघर्ष समिती आक्रमक झालेली आहे। केंद्र आणि राज्य सरकारकडून कंत्राटदार जोपासण्यासाठी हा उद्योग केला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे। याबाबत सांगलीतल्या काही शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। शक्तीपीठ संदर्भात येत्या 24 तारखेला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारने अगोदर भूमिका जाहीर केलेली होती की शक्तीपीठ संदर्भात त्यावर तोडगा काढू, पण तो तोडगा निघाला नाही। एकीकडे कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ होणार नाही, मात्र सांगलीमध्ये तो शक्तीपीठचा महामार्ग जाणार आहे। यामुळे शेतकरी मोठे त्रस्त आहेत, शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमकं काय आहे त्यांची भूमिका। शेतकऱ्यांना भूमिहीन करून शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर फिरवून जर हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट घातला जात असेल तर देवेंद्र फडणवीसांना सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही फिरू देणार नाही। आणि या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून येत्या 24 तारखेला वर्धा ते गोवा असा 12 जिल्ह्यातना हा महामार्ग जातोय आणि त्यामुळे 12ही जिल्ह्यामध्ये आम्ही तीव्र असं आंदोलन पुकारणार आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव धरणे आंदोलन करणार आहोत। जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की येत्या 24 तारखेला मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपस्थित राहावं। शेतकऱ्यांना नाममात्र भाव देऊन, शेतकऱ्यांना देशूट धडीला लावून तुम्ही हा रस्ता करून या राज्याचा देशाचा विकास जर करू पाहत असला तर नक्की हा शेतकरी तुम्हाला एक ना एक दिवस फडणवीस साहेब मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी वर नाव आमच्या शेतकऱ्याचं राहील। तरी या माध्यमातून, या मीडियाच्या माध्यमातून मी एकच विनंती करतो, हा शक्तीपीठ मार्ग, हा महामार्ग रद्द करावा। ह्या शक्तीपीठ रस्त्याला अत्यंत कडाडून विरोध आहे आणि आम्ही तो कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही। हे आमची सरकारना इशारा आहे। तर आम्ही अजिबात तो रस्ता होऊ देणार नाही। आणि 24 तारखेला सर्व शेतकऱ्यांनी कलेक्टर ऑफिसला सकाळी 10 ते 10:30 वाजेपर्यंत धरणे आंदोलनाला सगळ्यांनी यावं ही माझी नम्र विनंती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।